बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जितक्या महत्त्वाच्या होत्या तितक्याच महत्त्वाच्या समस्या मेंढपाळ बांधवांच्या सुद्धा होत्या। आता हे जे आपण मेंढपाळ बांधव पाहतोय हे नागपूरवरूनच इकडे गावाकडे आलेले आहेत। दादा नाव काय तुमचं? गजानन थोंबे। बरं कसं झालं आंदोलन, काय वाटलं? चांगलं झालं आंदोलनचं, काही वांधा नाही राहिला बा। फक्त आमच्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे, बाकी दुसरं काही नाही। नाही, काल भाऊंनी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की चराईसाठी जागा वगैरे मिळणार आहे। हो हो बरं समाधानी आहे निर्णय? हो काही समाधानी आहे बा, आपली काही वांधाच नाही आहे। बरं आता काय वाटतं, आता मेंढपाळ बांधवांच्या नेमक्या समस्या काय आहेत, काय सांगाल? बस त्याच समस्या होत्या आमच्या बा। आम्हाला बरसात भर चाराचा वखा होता, बस ते आम्हाला जागा भेटली का बस झाली, आमची समस्याच निपुरून जाते। जशी फास्ट आल्याची याची त्याची तकलीफ होती तर आम्हाला कधी जागा भेटून गेली तर मग काही टेन्शनच नाही आहे। वन विभागाकडून भरपूर त्रास होतो। हा बम त्याचाच त्रास होता आम्हाला, दुसरं कोणाचाच नव्हता। पैसे वगैरे घेतात? पैसे वगैरे तर काही एवढं माहिती नाही आपल्याला, पण आपण जसं चारताना तकलीफ देत हे लोक, दुसरं काहीच नाही। म्हणजे हाकला आमच्या जंगलातून, वनीकरण झालं आहे बा, झाडं लावली आहे, असं आहे तसं आहे, त्याच कारणानं अशा फसलो होतो। बरं एक गोष्ट सांगा की त्यांचं म्हणणं असतं की झाडाचा शेंडा जर बकरीनं खाल्ला तर ते झाडाची वाढ खुंटते किंवा ते झाड मारते, असं म्हणणं आहे, खरं आहे का? मदत नाही, झाड नाही मदत नाही, खाल्लंय बी तर मदत नाही, खातच नाही। पहिली गोष्ट लहान झाड, मोठं झाडाला तोंडच नाही पुरत नाही त्याचं। लहान झाड भले खाऊ शकते, मोठं खातच नाही ना। म्हणजे हे लोक म्हणते बा खाते, आता आम्ही त्याच्यात काही बोलू नाही शकत, आमचा धंदाच असा आहे तर काय बोलू शकतो आपण त्याच्यात? बरं आता चराईसाठी जर जागा भेटली, कुर्ण जर भेटली आपल्याला, थोडीफार पासेस मिळाले, आधीच्या काळात पासेस मिळायचे, तर कुठेतरी मेंढपाळ बांधवांचं जे उत्पन्न आहे ते वाढेल असं वाटतं? हा मग तो वाढणंच आहे ना, काहून का चरायला जागा भेटल्यानंतर आम्ही बी समाधान राहणार, कोणाला आमची तकलीफ नाही, आम्हाला त्याची तकलीफ नाही, हेच होणार ना, दुसरं काय आहे त्याच्यात? बरं आपल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की चराईसाठी बंदिस्त जागा तयार झाल्या पाहिजे, बंदिस्त कुर्ण तयार करण्यात आले पाहिजे, तिथंच थोडंसं एखादा दवाखाना वगैरे किंवा शिक्षणाची सुविधा तयार झाली पाहिजे, तर हा निर्णय झाला पाहिजे असं वाटतं? अरे वा, दवाखाना तर या मेंढरासाठी याच्यासाठी लागूच आहे, सरकारी डॉक्टरची संमती हे ते तर लागूच आहे ना आम्हाला। बंदिस्त शेळीपालन चालते का? हा चालते आम्हाला, चालत करून नाही, सरळ चालते, जागा भेटल्यावर सरळ चालते आम्हाला, जाग्याचीच तकलीफ आहे ना आम्हाला। बरं आता बच्चू भाऊंनी जो काही मोर्चा काढला, जो काही निर्णय झाला, त्यावर तुम्ही समाधानी आहात ना? समाधानी आहे बच्चू भाऊच्या मागत आहोत आम्ही, त्याच्यात काय आहे?